प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनीच दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द केल्याचा दावा जरांगेंनी केलाय। सत्ता हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका। आता एका बावनकुळेंसाठी भाजपचे 15-20 आमदार पाडणार असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिला। दरम्यान जात पडताळणी विभाग स्वतंत्र असून ते त्यांच्या अधिकारात काम करतात, त्यामध्ये कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही असं उत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेलं आहे। काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी। तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी। मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही। $15 लाख पाहिजेत करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो फोनवर नाही ना म्हणला प्रत्यक्ष येऊन भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो मग कस काय प्रमाणपत्र देतो काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू तुमची नार्को टेस्ट केली पाहिजे असं ते म्हणतात। नाही माझी नार्को टेस्ट करता येईल काही अडचण नाही त्याला माझी परवानगी आहे। मला हे दाखवायचं नव्हतं मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा असल्या खोड्या करू नका। हे बावनकुळेंनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात। रद्द नाही होणार तर काय होणार राजकीय दबावातून मराठा हो। अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही। कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही। मी जरी महसूल मंत्री म्हणून प्रयत्न केला तरी त्याला अर्थ राहत नाही कारण कुणीच त्या ठिकाणी त्या विभागाचे लोक त्या प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही।